कादरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आता मिळणार बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया, स्त्रीरोग विभाग, सर्जरी विभाग, अस्थिरोग व मेडिसिन विभाग, सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार मोफत। पत्ता प्लॉट नंबर 10, मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालयाजवळ, सोलापूर। सध्या पंढरपूर शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांचा सुळसुळाट निर्माण झाला आहे। या अवैध धंद्यांचा कायमचा नायनाट करण्यासाठी सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी धाडसत्र सुरू केले आहे। पंढरपूर शहरातील जुगार अड्ड्यावर सर्वात मोठी धाड टाकल्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवला। करकम येथे एका जुगार अड्ड्यावर धाड टाकत 15 जुगारींना पोलिसांनी जेरबंद करून त्यांच्याकडून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केला। याबाबतची अधिक माहिती अशी, सोमवार पेठ रोजा गल्ली येथील सिमेंट पत्र्याच्या शेडमध्ये शहाजी वसंत शिंदे व विजय बाबूराव वंजारी हे अवैधरित्या जुगार अड्डा चालवत होते। याच जुगार अड्ड्याच्या जवळच्या खोलीत बेकायदेशीररित्या देशी दारू विकली जात होती। पोलिसांना याबाबतची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला। सिमेंट पत्र्याच्या शेडमध्ये शहाजी वसंत शिंदे हा 14 जुगारींसोबत 52 पाणी पत्त्याच्या जुगारावर पैसे लावून जुगार खेळत असताना रंगेहात सापडला। पोलिसांनी या छाप्यामध्ये 14 मोबाईल, 7 मोटरसायकली, देशी दारू असा एकूण 6,23,622 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून करकम पोलीस ठाण्यात 15 जणांवर महाराष्ट्र जुगार कलम कायदा 4-5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली आहे। ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, पोलीस उपनिरीक्षक निलेश गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश रोंगे सातव, पोलीस कॉन्स्टेबल हुलजंती लोंढे कांबळे, अजित जाधव माने यांच्या पथकाने पार पाडली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।